शेतकरी बंधूंनो राम राम. शेतकरी बंधूंनो, आता इथून मागचं समजा ते गेले ते दिवस, पण आता प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये वाट आणि लाईट महत्त्वाची. कारण वाट जर असली तर भविष्यामध्ये त्यांनी ऊसाचं पीक असू द्या, केळीचं पीक असू द्या, कापसाचं पीक असू द्या, तुमचं सोयाबीनचं पीक असू द्या, पीक कोणचं बी पाहिजे. पण जर वाट असली का तिथं बैलगाडी जाते, छोटा टमटम जाते, अगर ट्रॅक्टर जाते, कोणचं बी वाहन जाते, अगर ऊस काढायचं म्हटलं तरी हार्वेस्टर जाते. मग त्या अनुषंगानं त्या वावराला वाट पाहिजे. वाट असलं तरच त्या शेतीचे कामे सोपी होतात, नाही तर मग खूप फजिती होती बरं का. तर आपण काय केलं आहे बघा, ह्या शेतातलं पाणी का पूर्णपणे पाणी हे बांध आहे, तुम्ही मोठा बांध आहे तुम्ही बघू शकता. तर ह्या बांधामध्ये नळ्या टाकून इकडं काढे आणि इकडं काढायच्या नंतर इकडं एक एपशी टाकली, म्हणजे इकून बी वळण टाकलं, इकून बी वळण टाकले. ह्याच्यामध्ये समजा आपली 25-30 फूट जमीन गुंतली समजा. पण बाकीचं शेत आहे का, बाकीचं शेत खराब होणार नाही, काय नाही. ह्याच्या लगतच पलकडे एक कॅनल आहे, वडा आहे, नदी, छोटी नदी, त्या नदीमध्ये पाणी जाते. पण काय झालं माहिती का, ह्या शेताचा आणि ह्या शेताचा खालीवर आहे. आता हे जे खाली का इथून कमी जास्त एक 10 ते 15 फूट खाली येईल. मग खाली असल्यामुळं इकून ठीकठाक आहे, इकून काही फरक पडत नाही. ह्याच्या खाली काय केलं आपण, वाटासाठी 2.5 नळ्या टाकल्यात. किती नळ्या टाकल्यात, 2.5 नळ्या टाकून वरून वाट केली. आता ह्याच्यावरून आपण ट्रॅक्टर नेलं आहे, ऊसाचा हार्वेस्टर नेलं आहे, ऊसाचे वाणं गेलेत आणि आपली बैलगाडी आऊत 4 फुटामध्ये 5 फुटामध्ये मोकळं जाते. पण काय झालं माहिती का, कालांतरानं हळूहळू ही बाजू खाली आणि खाली असल्यामुळं उन्हाळ्यामध्ये काळीची जमीन असल्यामुळं ह्या जमिनीला काय होतात बघा, भेगा पडतात. आणि भेगा पडून आपण खूप कुठाने म्हणजे काय म्हणजे हे ढासुळीने म्हणून बरंच काही केलं आहे बरं का. मी तुम्हाला दाखवतो. ह्या बघा, हे तुकडे टाकडे लावले, तर हे गवत लावलं आहे. गवत बी चांगलं आहे बरं का, पण ह्या गवताला काय होते, पाणी लागत आहे. आणि पाणी नसलं का ह्या उन्हाळ्यामध्ये जळत आहे. जळायच्या नंतर त्याचे पूर्ण बुडेत का असे मर्या जातात आणि गवत जळालं की पुन्हा माती घसरते. हे बघा, पूर्णपणे तुम्ही बघू शकता. तर इथे तुकडेच आहेत. हे बघा, ते नळीचं तोंड आहे का, हे बघा, हे नळीचं तोंड आहे. हे नळीचं तोंड आहे. हे बघा, हे तुकडेत का सगळे डगमग करायला लागले तर आणि घसरलेत. आणि घसरून हे बघा, नळीच्या तोंडाला बी माती साचली, तुम्ही बघू शकता. तर खाली उतरून दाखवतो. हे बघा, ही नळी तर पूर्णपणे ही जी नळी आहे का, ह्या नळीचं 2.5 नळ्यात ही आता 1.5 फुटाची, पण पुढं एक फुटाची त्याच्यामध्ये थोडी खोसून दिली आणि त्याच्या पुढं एक 4 फुटाचा तुकडा आहे. म्हणजे असं करून 4 2 8 2 16 आणि 4 म्हणजे 20 फूट नळ्या टाकल्या. तर तेव्हा वरी छोटा आपल्याला जायला यायसारखा रस्ता झाला आहे. पण हे काय व्हायला लागलं आहे, आता हे रान खूप वरचं रान उंच आणि हे खाली, मग हे तुकडे टाकलेले घस राहिलेत, माती घस राहिली. मग असं घसरून घसरून रस्ता आहे का आपला कमी होईन आणि रस्ता पुन्हा वरून वागता यायचा नाही, मोडकळीला येईन. कारण इथं मुरुम कतच नाही, पूर्णपणे माती. ह्या बघा, तुम्ही बघू शकता. तर ह्या बघा, ही अशी माती जमीन, हे धसाड्या वजाव जमीन आहे बघा ही. तर त्याला आपण पर्याय काय काढा होता की गवताचा. पण गवत असून बी तरी ढासळायले, उन्हाळ्यामध्ये गवत जळायले. तर त्याला पुन्हा एक आपण पर्याय शोधला आहे बरं का. तेच व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तेच सांगण्यासाठी आपण व्हिडिओ बनवला आहे. काय करायचं माहिती का, मला दाखवतो. केकच जी असते का, सगळं जुनंच आहे शेतकरी बांधवांनो, पण आता आपण विसरत चाललो, तर तेच नव्याने करण्याची गरज आहे. वरच्या बांधाला आपल्या तिकडं आपल्या तिथं केकत आहे आणि त्या केकतीला काय होतं बघा, त्याच्या मुळ्या पांगल्या की असे बारीक बारीक हे रोप तयार होते, हे पिल्ले तयार होते. तर मग हे पिल्ले काय केलेत, आता पाऊस पाडाय बघा आपण उपटून आणलेत. आणि उपटून आणल्याच्या नंतर ह्या बघा, हे खुरपं आहे, खुरप्याच्या साह्याने लावलेत. हे इथं ह्या बघा, इथं लय मोठे नव्हते बघा, जेवढे सापडतील तेवढे लावले. तर आता तुम्ही म्हणता केकतच कशासाठी, हां इतकं म्हणताना हे बिन पाण्याचं झाड आहे म्हणताना हे रगील. एकदा जर का लावलं का पूर्णपणे इथं असा त्याचा अवगळा तयार होणार आहे. आणि अवगळा तयार होऊन हे मोठं झालं का, ह्याच्या टोकाला इथं काटा असतो बघा, काटा बी चांगला असा इतका 1 इंचाचा काटा येत आहे. मग हे ढासळण्याचं आणि माती घसरण्याचं प्रॉब्लेम तर सॉल्व्ह होणारच आहे, पण इथं एक कुंपणासारखं तयार होणार आहे. मग वरून बैलगाडी आपली चालली की बैल बी इकडे जाणार नाहीत. आणि जे ढासळत आहे का, त्या ढासळण्याचा बी प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. आणि जमिनीमध्ये अशी पक्की माती धरते बघा, हे तुमच्या मातीचा कण बी वाहू जाऊ देणार नाही. आणि वाट आहे का
सलामत राहणार आहे. आता इथं बघू शकता तुम्ही किती भगळ आहे त्या भगळामुळे हे रान आहे का इकडे सरकत आहे. आता हे पूर्ण जे तुकडे आहेत का हे तुकडे ह्या इथवर होते बघा. आता हे घसरत तितकं रान तिकडे गेले आणि ही माती खाली गेली. मग वागू हे पुन्हा चकारी खाली जाईल. त्यामुळे हे एकदम उत्तम पर्याय आहे बरं का. ते शेतकरी बांधवांनो, वरच्या बांधाला आपल्या लावलेलं होतं आपल्या आजोबांनी, तिथं एक मोठं वळण फुटत होतं, त्यासाठी त्यांनी हे लावलेलं होतं. तुमच्या इथं असलं तर ठीकच आहे म्हणा. आणि जर अशी कुठं समस्या असेल तर तिथं तुम्ही डोळे झाकून हा प्रयोग नक्की करून बघा. 100% यशस्वी बरं का. भविष्यामध्ये हे जेव्हा असं गुपून घेईन का आणि पॅक होईन का सिमेंटावानी, तेव्हा एक नक्की मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देण्याचा प्रयत्न करीन बरं का. शेतकरी बंधूंनो, कसं काय होतं मला हे जुगाड वाटलं, ही माहिती वाटली, एक कमेंट नक्की करा. लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.